आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर क्लबच्या वतीनं आयोजित इनर 9 या भारतातील सर्वात मोठ्या विद्यार्थी प्रेरित राष्ट्रीय हॅकेथॉनचं विजेतेपद बंगळुरू येथील दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संघानं पटकावलं. विवेक अग्रवाल, नमन पार्लेच्या, भुवन एम मोहित नागराज यांच्या संघानं ओपन इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये लिमोनिसिटी प्रकल्प सादर केला. विजेत्या संघाला रोख 1,25,000चं पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात आलं. हॅकेथॉनमध्ये आळंदी येथील MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या पारस सातपुते व झांकी शहापुरे यांच्या PAWS संघानं द्वितीय, तर वाघोली येथील GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या शाहिद शेख, अरमान कादरी, डोलार जैन, तरुण शिकवाल यांच्या स्टार्टेक मॉवरिक संघानं तिसरं पारितोषिक मिळालं. द्वितीय संघाला 75,000 तर तृतीय संघाला 50,000चं पारितोषिक देण्यात आलं. AITचे चेअरमन मेजर जनरल KK चक्रवर्ती यांच्या हस्ते पारितोषिकाचं वितरण झालं. AITच्या दिघी कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्यात AITचे संचालक ब्रिगेडियर अभय भट्ट, सहसंचालक कर्नल MK प्रसाद, प्राचार्य डॉक्टर BP पाटील, ब्रिगेडियर राजीव सिंग, गौतम रेगे, क्लबच्या फॅकल्टी इन्चार्ज वैशाली इंगळे, कुलदीप फुले आदी उपस्थित होते. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. Life lessons. तर आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजी जे प्रोग्रेस होती आहे त्याच्यात स्टुडंट्स ते विद्यार्थी आहेत त्यांच्या मनातल्या ज्या क्रिएटिव्ह आयडियाज आहेत त्याला एक व्यक्त करायला त्यांना काही कॉम्पिटिशन्स असतात, त्याला हॅकॅथॉन म्हणतात. बेसिकली दीज आर टेक्निकल कॉम्पिटिशन्स. आणि हे कल्चर गेली 10-12 वर्ष भारतात सगळीकडे झालेलं आहे. आणि हे इंडस्ट्रीने पण स्पॉन्सर केलेलं आहे, गव्हर्नमेंट पण स्पॉन्सर करतं. कारण गव्हर्नमेंटची मोठी स्कीम आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनची स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन म्हणून. त्यात लाखो विद्यार्थी पार्टिसिपेट करतात. तसंच आमच्यासारखी काही कॉलेजेस जे इंजिनिअरिंग विश्वातले वेल नोन कॉलेजेस आहेत त्यांनी स्वतःच्या आवारामध्ये हे हॅकॅथॉन सुरू केले. तर AITने पण 9 वर्षापूर्वी हॅकॅथॉन सुरू केले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं स्टुडंट्सनी स्वतःच्या इनिशिएटिव्हवर आणि स्वतःच्या ऑर्गनायझिंग स्किलवर त्यांनी सुरू केलेलं होतं. आणि आम्ही त्याला फक्त प्रोत्साहन देतो आणि थोडंफार फंडिंग लागतं तेवढं देतो. कारण सगळं ऑर्गनायझेशन याचं स्टुडंट्सनी केलेलं आहे. आणि गेल्या 9 वर्षातली वाटचाल अशी आहे की जेव्हा इनिशियल फर्स्ट इयर हॅकॅथॉन होतं तेव्हा हार्डली 500-600 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं होतं. आणि आज आय थिंक 9,500च्या जवळपास विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे जवळजवळ आपण ऐकलं असेल की 2,500 टीम्स होत्या जे कॉम्पिट करत होत्या. आणि त्यांना 2 स्टेजेसमधून फिल्टर आउट करून शेवटी 31 टीम्स त्यांना इथं बोलवलं होतं पुण्यात. शेवटचा जर त्याचा फिनाले म्हणतो, फायनल फेज, 24 तास कंटिन्युअस कोडिंग करायचं, कंटिन्युअस प्रॉब्लेम सॉल्विंग करायचं, त्यासाठी बोलवलं. अशा पद्धतीने हे इनर 9ची वाटचाल झाली होती. सो जजिंगसाठी आम्ही इंडस्ट्रीचे स्पेशालिस्ट, काही त्यातले अलुमनाय होते, काही आमचे स्पॉन्सर्स होते. कारण स्पॉन्सर्सनी पण काही प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले होते. त्यांना इच्छा होती की काही विद्यार्थ्यांनी ते सॉल्व्ह करावे. सो त्या लोकांची आम्ही टीम बनवली होती. सो ते इथं जजिंगला आले होते. 2 दिवस ते होते. त्यांनी काल मध्यरात्री एक पहिला राऊंड ऑफ इव्हॅल्युएशन केलं. त्यात काही सजेशन्स दिले, काही कोर्स करेक्शन्स दिले टीम्सना, त्यात मार्क रेकॉर्ड केले. मग आज जेव्हा हॅकॅथॉनचा त्यांचा पिरियड संपला 11 वाजल्यानंतर त्यांनी प्रॉपर इव्हॅल्युएशन सुरू केलं. पार्टिसिपेट होते.
मी सांगितलं 31 टीम्स होत्या इथं आलेल्या, त्यात जवळजवळ 110च्या आसपास काहीतरी मुलं होती. 110 होती, 110 मुलं होती म्हणजे 31 टीममध्ये. काही काही टीम 4च्या होत्या, 3च्या होत्या, 2च्या होत्या, अशा टीम्स होत्या. सर टेक्नॉलॉजी आपल्याकडे आता इतकं महत्त्वाची झालेली आहे, पुढे या विद्यार्थ्यांना किती स्कोप असतो त्यांच्या करिअरसाठीचा वगैरे काय सांगायला असेल? बघा, जस्ट अशा स्टेट इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणं हा एक ह्यूज मोठा लर्निंग एक्सपिरियन्स आहे. एवढं तुम्ही 6 महिन्यातल्या तुमच्या क्लासरूममध्ये शिकू नाही शकत, तेवढ्या 24 तासात शिकता. सो पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे टेक्नॉलॉजिकल स्किल्स डेव्हलप होतात. ॲक्च्युअल प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ज्याला आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणतो ते होतं, आणि ते नाही इन अ कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट अंडर दॅट प्रेशर. दुसरं, टीममध्ये कसं काम करायचं, कारण जेव्हा ते बाहेर जातात कॉर्पोरेटमध्ये तेव्हा सगळ्यांना टीममध्येच काम करायला लागतं. टीम डायनॅमिक्स पण कळतात, कारण जे 4-3 जणांची टीम असते ते कसं एकत्र काम करायचं, कसं प्रत्येकाचे चांगले गुण पुढे घेऊन आणि प्रत्येकाने आपापले कोलॅबरेट करून कसं करायचं. आणि मोर इम्पॉर्टंटली की ते कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट येतं, इनोव्हेटिव्ह स्पिरिट येतं. अशा गोष्टींचे सगळ्यात बाबतीत त्यांच्यावर डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं असतं मुलांच्या. आणि यातले काही जर प्रॉब्लेम सॉल्विंग जे केलेलं असतं, जे स्पॉन्सर्स असतात इंडस्ट्रीवाले, त्यांना जर आवडले तर ते त्याला फंडिंग करू शकतात, त्या मुलांना उलट इंटर्नशिप्स किंवा जॉब्स पण देऊ शकतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या मुलांचा फायदा होतो त्यात पार्टिसिपेट करून. आणि आजकालच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या क्रेडिट सिस्टममध्ये पण त्याला क्रेडिट्स दिलेले आहेत. हे जे स्टुडंट्स